महाराष्ट्राची बँक आहे, मित्र मंडळ. ठीक आहे, आता भेटतो तुम्हाला नवीन लोकेशन. हॅलो गाईज, आम्ही बसमधून उतरलेलो आहे आणि हे बँगलोरचं बस स्टॉप आहे. बघून घ्या आमचे मित्र सगळे. आता आम्ही कॅब करून आता इस्कॉन टेम्पल चाललेलो आहे. ठीक आहे, समोर दाखवतो मी तुम्हाला काय काय होणार आहे. हे बघा आमची कॅब आलेली आहे. कारण की बसमध्ये आलो तर थोडासा लफडा झाला बसमध्ये, म्हणून तुम्ही कधी पण नवीन आले तर बसमध्ये येऊ नका. कारण की बस पूर्ण फिरून येते, म्हणून सबसे बेस्ट आहे कॅब करा. ठीक आहे, नंतर मग मी तुम्हाला अजून समोर दाखवतो काय होणार आहे. चला भेटू. गाईज आम्हाला भेटलेली आहे आमची कॅब आणि कॅबमध्ये आमचे 3 पार्टनर जय बजरंगबली. जय बजरंगबली भाऊ. आणि आता आम्ही चाललेलो आहे. ठीक आहे, बघा असे ब्लॉग टाकते मग. अबे सौर्या असे चालले वाटते इकडून गाईज आम्ही इस्कॉन टेम्पल पोहोचलेलो आहे. आणि हे इस्कॉन टेम्पल नाही, हे आखरीचं टेम्पल आहे. हे बघा इस्कॉन टेम्पल बघा तुम्ही. आता तिथे पोचल्यावर पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे तिथं, काय काय नाही. ठीक आहे, आता आम्ही चाललो आहे तिकडे. बघून घ्या सगळे. पूर्ण इस्कॉन टेम्पल एक्सप्लोर करतो, तुम्हाला बघून घ्या. बघा करा गाईज, व्ह्यू बघा तुम्ही फक्त. आणि हे इस्कॉन टेम्पलचं चपला ठेवायची जागा आहे. ठीक आहे, भेटतो मग आणखी समोर जायचं आपल्याला. मंदिर त्या साईडला आहे. ठीक आहे, आता आम्ही जिथे चपला ठेवतो आहे तिथं आहे आता. आणि हा पूर्ण माझा व्ह्यू आहे. ठीक आहे गाईज, इथं फोटोग्राफी अलाव नाही आहे, तर मी तुम्हाला नंतर दाखवतो. मी फक्त एकच क्लिप दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. ठीक आहे, चला मग नंतर भेटतो मी तुमच्यासोबत. A few moments later. हा, हे इस्कॉन टेम्पल कसं बनवलं आणि कसं कोरलं आहे, काय हे पूर्ण इथं माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण इथं माहिती दिलेली आहे. पूर्ण मंत्र आणि हा पूर्ण जो बाहेरचा आहे ना तो आहे. ठीक आहे, आणि हे बघा बघा तुम्ही, हे आपलं कृष्णाचं जे बुक्स राहतात ना ते पूर्ण हे करतात. ठीक आहे, आणि आत्मा का प्रवास, आत्मांचा प्रवास म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तर आत्माचा प्रवास कसा असतो. ठीक आहे, लहान मुलांपासून तर मरेपर्यंतचा पूर्ण प्रवास इथे स्टॅच्यूमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, आणि पूर्ण हा आत्म्याचा प्रवास होता तो पूर्ण स्टॅच्यूमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आणि हे पूर्ण आहे ना बुक्स, कृष्णाचे बुक्स सगळं इथं विकतात. कधी पण आले तुम्ही तर काही विषय नाही.